नांदेड शहरातील कैलासनगर येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगाच्या देखाव्याचे दर्शन शिवदर्शन चित्रप्रदर्शनाचे आयोजन दिनांक 6 मार्च ते 10 मार्चपर्यंत करण्यात आले आहे। तसेच 6 मार्च रोजी जुना मोंडा ते ITI कॉर्नरपर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य अशी रॅली काढण्यात आली। यात महिला डोक्यावरती कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। रॅलीच्या समारोपानंतर कार्यक्रमस्थळी सौ राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा करण्यात आली। त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सौ राजश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सर्व जनतेला ईश्वरीय सत्य, ज्ञान व परमात्मा शिव यांचा संदेश मिळावा, तसेच परमात्म्याचे यथार्थ चिंतन व स्मरण मेडिटेशनद्वारे कसे करावे आणि मनशांती व सुखाच्या प्राप्तीसाठी परमात्माद्वारे सांगण्यात आलेल्या सहज राजयोगाचे व आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व सर्वांना माहिती व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर नांदेड यांच्या वतीने 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि शिवशंभूच्या परमपिता परमेश्वर शिवबाबाच्या प्रतिमेचं नांदेडमध्ये मोठी रॅली काढण्यात आली। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर 10 तारखेपर्यंत होत असलेल्या या 12 ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण प्रतिमांचं आणि माहितीचं प्रदर्शन ITIला भरलेलं आहे। माझी नांदेडकर नागरिकांना विनंती आहे की या निमित्ताने होत असलेल्या या प्रदर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। प्रदर्शनीत येऊन दर्शन घेणे आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती घेणे हा एक चांगला हेतू आहे। सगळीचकडे एक असंबद्ध वातावरण असताना, मानसिक ताण असताना आज लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकच क्षेत्रात महिला असतील, मुलं असतील, प्रत्येकालाच वेगवेगळ्या मानसिक ताणतणावाला तोंड द्यावं लागत आहे। अशा पार्श्वभूमीवरती ब्रह्मकुमारी सेंटरच्या माध्यमातून मानसिक तणावावरती उपाययोजना म्हणून जे वेगवेगळे ध्यान योगाचं उपाय सांगितले जातात किंवा जे शिबिरं घेतली जातात, हा एक अत्यंत खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम असतो आणि त्यात या पद्धतीच्या प्रदर्शनी हे माणसाला एक आध्यात्मिक शांती देणारा उपक्रम आहे। मी ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर आमच्या शिवकन्या बहीणजी दिदी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि या प्रदर्शनीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी ही सगळ्या नांदेडकरांना विनंती करते। ही प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कैलासनगर नांदेड द्वारे जुना मोंढा ते ITIच्या समोर विष्णू कॉम्प्लेक्स पर्यंत एक रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक भक्तांना किंवा नांदेडवासियांना एक समाचार द्यायचा होता की आध्यात्मिक शक्ती काय प्रयोग करते, आध्यात्मिक शक्तीमुळे आपण निगेटिव्ह पासून कसं प्रवृत्त होऊ शकतो आणि आपलं तणावमुक्त जीवन कसं होऊ शकते, ते माध्यम आपण या प्रदर्शनीद्वारे दिलं। त्यासाठी मी 12 ज्योतिर्लिंगाचं एक प्रदर्शनी इथे लावलेली आहे, जेणेकरून भावनात्मक भक्त लोक येतात आणि आपली भावना व्यक्त करतात आणि त्या भावनाद्वारे काही व्यसनाच्या आधारे झालेले असतात, ते व्यसन सुद्धा दान इथे करू शकतात आणि चरित्र निर्माण करण्यासाठी ही आध्यात्मिक प्रदर्शनी आम्ही आयोजित केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक भक्तांना याचा फायदा घ्यावा आणि नांदेडवासियांना सर्वांना याचा लाभ मिळावा, हाच आमचा एक हेतू आहे। आणि जवळजवळ आम्ही 25 वर्षापासून हे कार्यक्रम कसं करतो आहे। हे आमचे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय हे इंटरनॅशनल लेवलचं काम करत आहे। त्याच्यामुळे प्रत्येक मानवचं पतन होण्यापेक्षा त्यांचं उत्थान कसं होईल, त्यांची उन्नती कशी होईल, त्यांचं चरित्र उत्थान कसं होईल, ते नशामुक्त कसे होऊ शकतील, व्यसनमुक्त कसे होऊ शकतील, हे या माध्यमातून आम्ही त्या माणसापर्यंत किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि आमचा हेतू हाच आहे की प्रत्येकापर्यंत ही शक्ती जावी। आज आपण पाहत आहोत की दुनियेमध्ये दुःख, अशांती, कलह, क्लेश खूप वाढलेला आहे आणि या दुःख अशांतीपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे ईश्वरीय सत्य ज्ञान आणि इथं शिकवला जाणारा सहज राजयोग आहे। ही एक मेडिटेशन ध्यान पद्धती आहे की ज्यामध्ये आपल्याला परमात्म्याशी कनेक्ट होण्याचं आणि त्याच्याकडून सुख शांती प्राप्त करण्याचं ज्ञान दिलं जातं। अनेक लोकांच्या जीवनामध्ये खरी सुख शांती यावी आणि त्यांना जीवनामध्ये दुःखाशांतीपासून मुक्त व्हावे, तणावातून मुक्त व्हावे, व्यसनातून मुक्त व्हावे, यासाठी इथं निशुल्क मार्गदर्शन दिलं जातं। महाशिवरात्री अर्थात परमात्मा शिव यांचा अवतरण यादगार दिवस आहे। परमात्मा निराकार आहे, ज्योती स्वरूप आहे आणि ते प्रजापिता ब्रह्मा त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन सन्निविष्ट होऊन हे ज्ञान देत आहेत आणि या ज्ञानानंच मनुष्याला आंतरिक जागृती येते
अवेकनिंग होतं आणि त्यानंतर मनुष्य चांगले विचार करतो, श्रेष्ठ बोल श्रेष्ठ कर्माद्वारे आपलं पुण्य जमा करतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनात सुख शांतीचा अनुभव होतो. विद्यापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालय आहे. हे जागतिक स्तरावरचे विद्यालय आहे. ते आध्यात्मिक कार्य करते, चरित्र निर्माणाचं कार्य करते आणि ह्या सगळ्या विद्यालयाची पूर्ण सेवा निःशुल्क आहे. कोणाकडे आम्ही शुल्क घेत नाही. आणि महाशिवरात्रीच्या निमित्त आम्ही हे जे प्रदर्शन आयोजित केलं आहे, 12 ज्योतिर्लिंगाचं प्रदर्शन आहे, मॉडेल्स आहे, ते त्याची माहिती सांगतील. आणि त्या ठिकाणी परत हे ध्यान कक्ष देखील या ठिकाणी केलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितल्यानंतर पुन्हा आध्यात्मिक नवनिर्माण आध्यात्मिक चरित्र निर्माण प्रदर्शनी आहे. ती आध्यात्मिक प्रदर्शनी संपणाऱ्याच्या नंतर त्यांना 5 मिनटं 2 मिनटं त्या ध्यान कक्षामध्ये त्यांना ध्यान करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जीवनामध्ये जे आज अशांत आहे वातावरण आहे, म्हणजे असमाधानी वातावरण आहे, त्यासाठी राजयोगाचा अभ्यास त्या सेंटरवर प्रत्येक सेंटरवर शिकवला जातो. आणि हे सगळे कोर्सेस आहेत हे विनामूल्य चालतात. आणि व्यसनमुक्त देखील काम ह्या ठिकाणी केलं जाते, चरित्र निर्माणाचं काम केलं जाते. आणि ह्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याच्या ठिकाणी आपले ब्रह्माकुमारीज म्हणून ह्या संस्था आहेत, ह्या बहिणी कार्य करतात आणि जागतिक स्तरावरचं कार्य आहे. आणि विश्व म्हणजे मनुष्य बदलेल तर जग बदलेल अशी ही संकल्पना आहे. आणि परमात्म्याचं कार्य निराकार शिवपिता परमात्मा 1936 मध्ये या धरावर अवतरित होऊन परकाय प्रवेश करून या विद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि हे विद्यालय तेव्हापासून आज तक आहेत उन्नतीवर आहे, प्रगतीवर आहे आणि पूर्ण जगामध्ये कार्य करत आहे. ओम शांती.